नमस्कार. डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना अपडेट आलेला आहेच की MPW आणि स्वच्छता निरीक्षक या नवीन पदांच्या निर्मितीसाठी साधारणतः या ठिकाणी 150 पदांची या ठिकाणी आपली MPW ची जाहिरात येणार आहे. किती येणार आहे? साधारणतः 150 पदांची जाहिरात नवीन जाहिरातीमध्ये येणार आहे. त्यामुळे आपल्याला त्यासाठी आजच या ठिकाणी काय राहायचं आहे, सज्ज राहायचं आहे. तर या सज्ज राहण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे, तांत्रिक घटकाची कशी तयारी आपण करायची आहे, कोणता अभ्यास असेल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे तर्फे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारच्या बॅचेस या ठिकाणी आपल्या स्टार्ट होत आहे. तसंच ज्यांना या ठिकाणी एकाच याच्या प्रयत्नामध्ये सिलेक्ट व्हायचं आहे अशांसाठी आपली ऑनलाईनची मेंटरशिप बॅच सुद्धा सुरू होत आहे. तसंच ऑफलाईनची 100% गॅरंटीवाली बॅच सुद्धा आपली या ठिकाणी 20 तारखेच्या नंतर या ठिकाणी सुरू होत आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करून पुण्याला येऊन राहू शकता. त्याची बॅच आपली सुरू होत आहे. कारण की बघा, जागा आहेत, 150 जागा आहेत आणि विद्यार्थी जर म्हटलं तर पुण्याच्या एका संस्थेमध्ये जर सांगितलं तर पुण्याच्या एका संस्थेमध्ये एका टाइमला 3 बॅचेस चालतात. किती बॅचेस चालतात? 3 बॅचेस चालतात. एका बॅचमध्ये जे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स घेतात तिथली गोष्ट सांगत आहे. 350 विद्यार्थी एका बॅचमध्ये आहेत. म्हणजे ॲट अ टाइम तिथं 350 म्हणजे 1000 विद्यार्थी एका बॅचमध्ये ॲडमिशन घेतात. विचार करा, म्हणजे एका वेळेस मागच्या वेळेसची बॅच, त्याच्या मागच्या वेळेसची बॅच जर असं जर मोजलं तर 3000 विद्यार्थी त्या एका संस्थेनंच या ठिकाणी काय सॅनिटरी इन्स्पेक्टरचे बाहेर काढलेले आहे. तर विचार करा, त्यांची स्पर्धा या ठिकाणी तुमच्याशी असणार आहे. राहिली गोष्ट सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या कोर्समध्ये पाहिजे तसं एवढं काही शिकवत नाहीत. इथे जे प्रश्न येतात ते खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे येतात. त्यासाठी आपण खास ऑफलाईन बॅच या ठिकाणी सुरू करत आहे आणि ऑनलाईन सुद्धा करत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स असणार आहे. दररोज तुमचं काय अभ्यास करायचं त्याचं वेळापत्रक असणार आहे. या ठिकाणी मेंटरशिप विद्यार्थ्यांसाठी वेगळं ॲप असणार आहे, वेगळी बॅच असणार आहे. मेंटरशिपची बॅच वेगळी, रेग्युलरची बॅच वेगळी. जे ऑफलाईन असतील, ऑफलाईनसाठी परफॉर्मन्स चेक करण्यासाठी सुद्धा तुमचं एक स्पेशल वेगळं ॲप असणार आहे, जेणेकरून तुमचा परफॉर्मन्स चेक करणार. परीक्षा पद्धतीनुसार तुमचा अप्रोच असणार आहे, स्मार्ट पद्धतीने अभ्यास स्ट्रॅटर्जी आणि 10 विद्यार्थ्यांच्या मागे एक पर्सनल मेंटर काय असणार आहे, एक पर्सनल मेंटर तुमचा ऑफलाईन बॅच जर असेल तर त्या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईनमध्ये सुद्धा तुमचं या ठिकाणी 10 विद्यार्थ्यांच्या मागे एक पर्सनल मेंटर असणार आहे, की जेणेकरून तुम्हाला जे काही समस्या असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला एनी टाईम त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा तुमचा प्रयत्न करणार आहे. तर अशी ही आपली ऑनलाईन, ऑफलाईन आणि रेग्युलर बॅच या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी तुमचा जो तांत्रिक सिलेबस आहे, त्या तांत्रिक सिलेबसमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या जर 2 गोष्टी असतील तर एक असणार आहे तुम्हाला व्हेक्टर बॉर्न डिसीज आणि दुसरं असणार आहे वॉटर बॉर्न डिसीज. तसंच या ठिकाणी जे आरोग्य विभागासाठी जे 4 पुस्तकं दिलेले आहेत आरोग्य विभागानं, त्या 4 पुस्तकावर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. विशेषतः स्वच्छता निरीक्षक आणि MPW यांना स्वच्छताशी संबंधित सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारतात. कचरा असेल, घनकचरा असेल त्याच्या संबंधित सुद्धा प्रश्न विचारले जातात. MPW पदासाठी जर बघायचं तर व्हेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज यांची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर या ठिकाणी त्या रोगाचे लक्षणं, त्या रोगाचे कारक, त्या रोगावर लसी कोणत्या आहेत, त्या रोगावर औषधं कोणत्या आहेत, त्या रोगावर औषधे कोणत्या आहेत, त्या रोगावर लसी कोणत्या, औषधे कोणते, कारक कोणते, उपचार कोणते आहे, त्या रोगाची टेस्ट कशी घेतली जाते, या रोगाचं स्वरूप कसं आहे, त्या रोगाचं मॉनिटरिंग कशा प्रकारे तुम्ही करू शकता, त्या रोगाचा उपचार कसा करू शकता, त्या रोगापासून बचाव कसा करू शकता. उपचार वेगळा आहे, बचाव वेगळा आहे आणि मॉनिटरिंग वेगळा आहे. मॉनिटरिंग म्हणजे त्या रोगावर कशा प्रकारे तुम्ही लक्ष ठेवू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचं असते. मी या ठिकाणी तुम्हाला नंबर दिला नाही बॅच जॉईन करण्यासाठी. 80 10 45 77 60 या नंबरवर आपली ऑफलाईन बॅच, ऑनलाईन बॅच आणि मेंटरशिप बॅच, तिन्ही बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. जे विद्यार्थी मेंटरशिप बॅचला पुण्याला येऊ शकत नाही ते या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात घरी सुद्धा तयारी जॉईन करू शकता. आणि ज्यांना मेंटरशिप बॅच म्हणजे पर्सनल गायडन्स बॅच आहे, जिथे पर्सनल 1 to 1 त्या ठिकाणी तुमचं गायडन्स असणार आहे. बाकी रेग्युलर बॅच तुम्ही जॉईन करू शकता. जास्त काही फीस नाही आहे, 2500 रुपये फीस आहे रेग्युलर बॅचची 6 महिन्यासाठी. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ती सुद्धा जॉईन करू शकता. कारण की येणाऱ्या काळामध्ये RRB वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जाहिरात देत आहेत. नवीन 16,000 जागा तर ऑलरेडी
आरोग्य विभागाच्या आहेत, परंतु नवीन जाहिरात या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या स्टार्टला या ठिकाणी येण्याची संकेत या ठिकाणी मिळालेले आहे. त्यानुसार तुम्हाला आतापासून तयारी जर करसाल तर मला सुद्धा 3 महिने तुम्हाला सिलेबस कंप्लीट करण्यासाठी लागणार आहे. तर बघूया आपण टेक्निकल मध्ये काय सिलेबस आहे. चिकनगुनिया आहे, डेंगू आहे, झिका, मलेरिया, हत्ती रोग, रिफ्ट व्हॅली फीवर, वेस्ट नाईल फीवर, स्वाईन फ्लू, टायफस, सँडफ्लाय, येलो फीवर, जॅपनीज एन्फ्लायटिस, सिस्टोमेसिस, लूज बॉर्न फीवर, लाईम रोग, लेमनेशियस प्लेग. तर असे साधारणतः या ठिकाणी 22,000 आहेत. अजून या ठिकाणी 8,000 म्हणजे टोटल 30 आपल्याला वेक्टर बॉर्न डिसीजचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. आणि त्यांचं पूर्ण लक्षणे, कारण, लसी, औषधं, उपचार, चाचणी, ट्रीटमेंट, मॉनिटरिंग या ठिकाणी, तसंच त्यांच्या टेस्ट कशा प्रकारे घेतले जातात हे सगळं त्या ठिकाणी आपण शिकणार आहे. म्हणजे एक रोग तुमचा एका दिवशी मी फक्त एकच रोग शिकवणार आहे. साधारणतः तुम्हाला 50 दिवस या ठिकाणी तुम्हाला 50 रोग शिकणार आहे आपण. जर वॉटरबॉर्न मध्ये बघितलं तर कावीळ, अतिसार, कॉलरा, क्रिप्टोडियस, जिऑर्डियस, टायफॉइड फीवर, ई कोलाई, हेपटायटस, एमिबियासिस, लेप्टोपायरोसिस, सिस्टोमायस्टोसिस. तसंच या ठिकाणी अजून इथं 10 जे रोग आहेत जे यादीमध्ये मी टाकलेले आहेत ते रोग सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर या रोगाच्या व्यतिरिक्त इतर जे 20 रोग आहेत, इतर 20 रोगांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा की जे या यादीमध्ये नाही. जसं की पोलिओ या यादीमध्ये नाही आहे. इतर जे साथजन्य आजार आहेत ते साथजन्य आजारचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. काही आजार या ठिकाणी आपल्या शरीराशी संबंधित असतात, जसं की मेंदूशी संबंधित, काही आजार पागलपणाशी संबंधित असतात. त्या आजाराचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर फवारणी असेल, फवारणीची पद्धती, काय फवारतात, कसं फवारतात, किती फवारतात, स्वच्छता निरीक्षकच्या जबाबदाऱ्या, एमपीडब्ल्यूच्या जबाबदाऱ्या, या सगळ्या गोष्टी या बॅचमध्ये जे तुम्हाला परीक्षेला आतापर्यंत आलेल्या आहेत मागच्या सगळ्या पेपरमध्ये ते संपूर्ण घेतलं जाणार आहे. कारण की डीएमआर असू द्या, आरआरबी असू द्या, कुठलीही परीक्षा असू द्या, तुमची सगळी परिपूर्ण तयारी आपण यातून करून घेणार आहे. तर पटापट या ठिकाणी सगळ्यांनी बॅच जॉईन करून घ्या. बॅच मधल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोट्स ई बुकच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत. बाकी या ठिकाणी तुमचं पर्सनल मध्ये तुमचं 1 to 1 मेंटरशिप असणार आहे. टेस्ट सिरीज असतील दररोज, तुम्हाला त्याचे प्रश्न उत्तर आणि दर 3 दिवसाला तुमचे टेस्ट सिरीज सोल्युशन सुद्धा तुमचं घेतलं जाणार आहे प्रत्येक टॉपिकनुसार. तर अशापर्यंत जर तुम्ही तयारी केली तर नक्कीच तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे तयारी केली जाणार आहे. तर सगळ्यांना परत एकदा जाहिरात कधी येणार आहे त्याचं टेन्शन घेऊ नका. पुढच्या महिन्यात जाहिरात ही तुमच्या हातात असणार आहे. तर येथे मी थांबतो. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि पटापट चौकशी करून घ्या.